हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना. सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सही या यूट्यूब चॅनलवरती. चला, बरेच त्यांची कमेंट होती तुमची बाल्कनी दाखव, झाडं वगैरे दाखव, तर थोडा शेअर करते. पुढचा व्हिडिओ खूप छान असणार आहे, तोही बघा. खूप खरेदी केलेली, काय खरेदी केली बघत राहा. चला, तर इकडे ना आम्ही मस्त झाडं लावलेले. बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की मागच्या गॅलरीमध्ये जे छोटे झाडं आहे तर कोणते कोणते लावलेले, तर थोडीशी माहिती दे. चला, तर तुम्हाला दाखवते. आणि झाडं कधी म्हणजे इकडे ना जास्त काही पूर्ण दिवसभर ऊन राहत नाही, त्याच्यामुळे झाडं पण खूप छान झाले. एक हे आहे ना, हे शोचं आहे आणि हे ना असं कट केलेलं आहे, ते छान मस्त फुटेल. हे पण एक शोचंच आहे, घरामध्ये शोचे झाडं छान वाटतात लावायला. तर त्याचं नाव वगैरे काही माहीत नाही. आणि मग इकडे बटन गुलाब, लाल गुलाब, पिवळा गुलाब असे लावलेले. आणि हे बघा, असे कुंड्यांना ना मोठे मोठे होल पाडलेले, जेणेकरून आपण जे पाणी टाकतो ना ते असं पूर्ण साचून नाही द्यायचं राहत. म्हणजे असं जेवढं लागेल तेवढं झाड घेतं आणि बाकीचं निथळून जातं. असं म्हणजे झाडाला जेवढं आवश्यकता आहे तेवढं, त्याच्याने झाड छान होतं. जास्त पाणी झालं का मग झाड खराब होतात. हे बघा, बटन गुलाबला मस्त छान असे फुलं आलेले, खूप छान आहे. तर हे नर्सरीमधूनच आणलेले रोप सगळे काही, आणि छान मस्त कुंड्यांमध्ये लावलेले. आणि एक खत होतं तर ते खत पण टाकलेलं होतं. आणि अधूनमधून म्हणजे त्याची काळजी घ्यायची, थोडेफार कट करायचे, त्याच्याने झाडं छान होतात. आणि आता पावसाळा सुरू होणार आहे, म्हणजे सुरूच झाला आहे. तर मग आता आपण मस्त छान असे झाडं लावायचे. इकडं तुळशी आहे, तुळशीमध्ये धूप लावलेलं होतं, सकाळची पूजा झालेली होती. हे आहे लाजाळूचं झाड. लाजाळूचं झाड पण आहे ना, म्हणजे शास्त्रानुसार छान असतं घरामध्ये, घराच्या बाहेर लावलेलं. तर इथे मग मम्मीने आणलं होतं, ते छान मस्त फुटलेले. हे बघा, असे साईडने सगळ्या काही फांट्या लावलेल्या आहे. आणि इकडे तुळस आहे, इकडे कढीपत्ता आहे छोटंसं, ते आत्ताच लावलेलं आहे कढीपत्ता. तर छोट्याशा कुंडीमध्ये लावलं आहे मस्त. आता जेव्हा मोठी होईल मग मोठी करायची. आणि हे आहे आपलं प्राजक्ताचं झाड, भरपूर मोठं झालेलं आहे. आजी आली होती एकदा, कट करून गेली, त्याच्यानंतर खूप छान मस्त फुटलं होतं. आणि तुम्हाला असं वाटलं ना झाडावरती कीड वगैरे बसली आहे, तर त्यावरती हळदीचं पाणी टाकायचं. हे पण आहे आपलं. आणि आपलं बेलाचं झाड पण सगळ्याच ताईंना खूप आवडतं, खूप छान केलं आहे. हे बघा, तर आता इकडे दिवा वगैरे चालू होता, मम्मीची सकाळची पूजा झाली होती. तर सगळेच म्हणजे दर्शन वगैरे घेतात. तर इकडे बेलाचं झाडं आहे, तर बेल पण रोज देवाला दिला जातो. आणि वरती ना पाणी पण म्हणजे असं राहतं, सई पण टाकत असते. आमच्या सगळ्यांची देवाची पूजा झाली, दर्शन घेतलं. आणि हे आपलं बेलाचं झाड. आणि बऱ्याच ताईंनी विचारलं होतं, तर ते लोखंडाचं जे काळं आहे ना, म्हणजे स्टँड आहे ना काळा, ते ऑनलाईन घेतले का लिंक दे. तर ऑनलाईन घेतलेलं नाही आहे, ते आम्ही ना बनवून घेतलेलं आहे सिन्नरमध्येच एका शॉपमधनं. चला, तर तुम्हाला आता थोडेसे झाडांची टूर केली आणि घराची पण टूर करेलच. आता इकडे गणपती बाप्पांची आरती चालू होती. सकाळी रोज गणपती बाप्पांची आरती केली जाते. आपली सईबाई पण होती आरती करायला, नंतर आली लगेच इकडून. आणि आपल्याला साड्यांचा व्हिडिओ काढायचा होता, तर इकडे सगळी तयारी. आणि भरपूर नवीन स्टॉक आलेला आहे, भरपूर आहे. डिझायनर आहे, काठपदर आहे, डेलीवेअर आहे, भरपूर काही आहे. आपल्या मायलेकी साडीज कलेक्शनला भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला, तर इकडे आहे ना स्टॉक आलेला होता, तर सगळं बघण्याचं चालू होतं आमचं. आम्ही सगळा स्टॉक वगैरे बघितला. तर तुम्ही ही व्हिडिओ संपूर्ण बघत राहा. एका उभी आहे आणि एक आलाय, ओपन केलंय. लय सुंदर साड्या आल्या आहे का? उद्या नव्या साड्यांचा व्हिडिओ टाकू का? सगळ्या ताईंना खरेदी करा. मामी काय करताय? कणिक भिजवताय.
चला आपण आता ओपन करू. चला तर तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं आम्ही मार्केटला गेलो होतो आणि भरपूर खरेदी केली आहे. समोर दिसत असेल भरपूर खरेदी आहे. तर बऱ्याच त्यांची कमेंट असते नेहमी, तर त्याच्याबद्दल आपण बोलूया. मग दाखवते तुम्हाला खरेदी. तर प्रत्येक त्यांची कमेंट होती की तुझी डिलिव्हरी कधी आहे. तर माझी डिलिव्हरी आता जुलै महिन्यातच आहे. अजून डेट फिक्स करायची आहे कारण माझं पहिलं सी सेक्शन आहे ना, तर सेकंड पण सी सेक्शनच होणार. तर मग आता डॉक्टरकडे जाऊन मी डेट वगैरे काढलेली नाही अजून, तर आता काढणार आहे. जेव्हा सांगेल डॉक्टर तेव्हा तुम्हाला मी सांगेलच. आणि थोड्याच दिवसात होईल, तर सांगेल मी तुम्हाला, लवकरच होणार आहे. तर अजून आता जाईल मी 2-3 दिवसांनी डॉक्टरकडे आणि तेव्हा डेट वगैरे काढून आणणार. आणि मग म्हटले चला तर थोडीफार खरेदी करायची होती कारण ड्रेस वगैरे घ्यायचे होते काही फिटिंग वगैरेचे. मग ते पण खरेदी केलेली आहे. तर वहिनीची माझी खरेदी आहे, तर तुम्हाला मी दाखवते. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. तर हे माझ्यासाठी घेतलेले आहे. हे बघा, हे 2 टॉप. तर आमच्या सिन्नरमध्येच शॉप आहे नवरम म्हणून, तर तिथूनच घेतलेले आहे. तर हे फिडिंगचे आहे आणि छान आहे. तर क्वालिटी वगैरे पण मस्त आहे आणि छान आहे. 750 रुपयाला एक टॉप बसला मला हा. कापड वगैरे छान आहे. म्हटले चला आता खरेदी वगैरे थोडी करून घेऊया माझ्यासाठी, मला जी लागेल तिथे. नंतर खूप धावपळ वगैरे होते आणि फिटिंगचे टॉप गाऊन वगैरे लागतात आपल्याला. तर हा एक टॉप घेतलेला खूप छान मस्त. याची डिझाईन कलर पण मस्त आहे, फ्रेश कलर घेतलेला आहे. आणि अजून एक होतं ना, अजून एक होता तो ठेवला गेलाय वाटतं. आणि हे एक गाऊन घेतला मी कॉटनचा. हाही फिटिंगचाच घेतलेला आहे आणि हा मला ना 300-350 रुपयाला बसला. छान आहे पण कापड वगैरे पण छान आहे, म्हणजे कॉटनच आहे. म्हणजे चला आपल्याला पाहिजेच असेल ना, म्हणजे लागलच पुढे, त्यामुळे मग मी याची पण खरेदी केली. आणि हे मी ऑनलाईन मागितलेले आहे. तर हा पण माझा आहे, हा नॉर्मल वाला आहे. तर हा एक, याचं पण एकदम छान असं कापड आहे, क्वालिटी खूप मस्त आहे. हा सेट आहे, म्हणजे पॅन्ट अँड टॉप आहे. हे बघा मस्त छान अशी प्लाझो पॅन्ट आहे याच्यावरती थोडीशी, तर छान आहे, क्वालिटी खूप मस्त आहे. तर हे 3 टॉप आणि एक पूर्ण ड्रेस घेतलाय. सगळ्या टाईमला हा कलर खूप आवडेल कारण मी सहसा ना फ्रेश कलर घेत नाही आणि घेतली यावेळेस मस्त फ्रेश कलर. हे बघा किती छान कलर आहे. मला आता मी बहिणींची खरेदी दाखवते. तर हे पण हे बघा किती छान मस्त कलर आहे आणि थोडे डार्क कलर घेतले, काही फेंट काही डार्क असं नाही, त्यांचे दोन्ही कलर आवडतात. पण आपली एक चॉईस असते की कधी कधी आपल्याला फेंट कलरचं आवडतात, तसं त्यांचं होऊन जातं. मग त्या फेंट कलर घेतात. पण ते बघा काही डार्क घेतले काही फेंट घेतलेले. तर हे बहिणींचं आहे. तर कलर डिझाईन खूप छान आहे आणि कपड्याची क्वालिटी मस्त आहे. तर इथं सिन्नरमधूनच घेतलेलं आहे हे नवरंग कलेक्शनमधनं. पूर्ण सेट आहे, दुपट्टा पण खूप मोठा आहे बघा. आता पूर्ण ओपन नाही करत मी. आणि त्यावरती पॅन्ट वगैरे. आणि हा ड्रेस खूप छान आहे, याची क्वालिटी वगैरे खूप मस्त आहे. आणि ना किमतीच्या मानाने खूप छान भेटला आम्हाला, हा खूप परवडला. तर हे बघा अस्तरचा आहे आणि त्याचा कलर डिझाईन इथे वरती ना डायमंड आले, तर तुझ्यामध्ये दिसतं का नाही मला नाही कळणार, पण खूप छान आहे. तर खूप कलर पण खूप सुंदर आहे, असं गोल्डन मध्ये आलाय ना, तर खूप छान आहे. आणि याचा दुपट्टा पण बघा किती मोठा आहे आणि जरीचं वर्क काम केलेलं आहे दुपट्ट्यावर, खूप छान आहे हा ड्रेस. आणि हा एक मग त्यांनी हा बांधणीचा ड्रेस घेतलेला आहे, बांधणीच्या डिझाईनचा, आणि घातल्यानंतर इतकं सुंदर वाटतो. आणि याचा कलर पण बघा किती सुंदर आहे ना, खूप छान कलर वगैरे डिझाईन मस्त मस्त आहे. तर हे पण सिन्नरमधूनच घेतले, दुपट्टा वगैरे पॅन्ट याच्यावरती पूर्ण सेटच घालतात त्यांना टॉपपेक्षा सेट आवडतात. आणि याचा पण कलर मस्त आहे बघा, असं वेगळाच कलर आहे, गुलाबीने असा अबोलीने जांभळाने असं वेगळाच मस्त छान कलर आहे. त्याची डिझाईन पण खूप सुरेख आलेली आहे, अशी डेली यूजसाठी भारी आहे ना त्याच्यामुळे.
हे बघा पॅन्ट आणि ओढणी याच्यावर पण आहे. याचा पण दुपट्टा मोठा आलेला आहे आणि हा तर इतकं छान दिसतो त्यांनी घातल्यानंतर. असं मस्त फ्रेश गोली कलर आलेला आहे ना. आणि इथे मस्त अशी मोराची डिझाईन आलेली बघा वरती नेकच्या जवळ आणि खाली पण काठाला अशी डिझाईन केलेली मस्त अशी मोरांच्या त्या वेलची. खूप भारी आहे आणि कलर पण इतकं सुंदर आहे. याचा दुपट्टा खूप छान आहे. हे बघा याचा दुपट्टा एवढं सुंदर आलाय ना. मस्त अशी मोराची डिझाईन आली बघा दुपट्ट्यावर आणि दुपट्टा पण खूप मोठा आहे. वन साइड घेऊ शकतो. खूप छान आहे. अबोली कलरचीच पॅन्ट आहे याच्यावरती. आणि आता मी ना हे म्हणजे हे डेली यूजचे टॉप आहे काही माझ्यासाठी म्हणजे माझ्यासाठी बहिणींसाठी आमच्या घेतलेले आहे. बहिणींसाठी पण घेतलेले आहे. हे बघा डेली वेअरसाठी कसं पावसाळ्यामध्ये कपडे लागतात खूप. आणि हे बघा किती सुंदर आहे. याचं इतकं छान कापड आहे ना आणि घरामध्ये रोज वापरण्यासाठी इतकं छान आहे. तर हा टॉप मरून कलरचा मला मरून कलर खूप आवडतं आणि त्यामध्ये कलर आहे सेम तसंच पीस आहे. स्काय ब्लू कलर आहे, जांभळा कलर आहे आणि हा मस्टर्ड येलो कलर आहे. तर एवढी सगळी काही आमची शॉपिंग. तुम्ही माझी शॉपिंग बघितलीच. एवढी सगळी काही शॉपिंग कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात बाय.